सारे साध पद सारे साध पद सारे रे ग प राग भूप सारे ग पध सा ध आणि नी वर म आणि नी वर्ज. आमच्या गुरुजी गमतीत सांगायचे भूप राग हा सकाळचा राग आहे. सकाळी उठल्या उठल्या भूप राग गायला पाहिजे. आणि या रागात दोन हा नको म्हणले, हा त्रासदायक असतो. मणी सोडून सगळं म्हणून भूप आहे. सारे ग प आहे, ध आहे आणि डायरेक्ट सा आहे. म नि वर्ज. या भूपातून जे गायलं जातं ती भूपाळी. पूर्वी छान सुंदर गाणे चालायचे हो. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठेल वगरी वनमाई उदयाचळी मित्र कुठे उठा जागे भारे आता किंवा उठा उठा हो सकळिक वाचे स्मरा गजमुख. वाचे स्मरा गजमुख. सगळ्यांनी उठा आणि त्या गणनायकाचं चिंतन करा. रिद्धी सिद्धीचा नायक सुखदायक सर्वासी असा तो गणनायक. सगळ्यांनी त्याचं चिंतन करावं. आधी द्यावे पार्वतीच्या कुमाराला, विद्या बुद्धी देतो जो स्मरे त्या नराला. म्हणून त्याचं चिंतन करावं. उठा पांडुरंगा. किती किती वेगवेगळे वेगवेगळे प्रकार आहे भूपाळीचे. भूपाळी म्हणावी, देवाला हात जोडावे. नंतर अहो मुख प्रक्षालनात पूर्वगुद प्रक्षालनम यथा असं शास्त्र सांगतं. तोंड धुण्याच्या आधी शौच आटपून घ्यावा. शुद्धीचा प्रकार. आधी शुद्धी, लघुशंका दीर्घशंका जाऊन यावं. मग दंत धावन करावं. दंत धावन कशाने? गरुड पुराणात असं सांगितलंय, क्लोजअप, कोलगेट, पेप्सोडेंट हे नको असं सांगितलंय. काय आहे? जुनी परंपरा बघा. उंबर, आघरडा, लिंब याच्या काडीचं दातून करून त्याच्याने दात घासावे. निंबाच्या काडीने दात घासला तर आरोग्य प्राप्ती. आघरड्याच्या काडीने दात घासले
तरीही आरोग्य प्राप्ती, दाताचे विकार कमी होतात, स्त्रियांचे विकार आणखीन विशेष कमी होतात आणि बुद्धी वाढायला लागते. औदुंबराच्या काडीचं इथे आयुर्वेदात विशेष महत्व आहे आणि म्हणून हे 3 प्रकारचे दातून विशेष, औदुंबराच्या कडेने, लिंबाच्या कडेने किंवा आगरड्याच्या कडेने. आणि म्हणून वर्षातून एकदा तरी स्त्रीने आगरड्याच्या काडीने दात घासावे. याकरता ऋषीपंचमी हा व्रत, आणि या ऋषीपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी सचैल स्नान, डोक्याला माती लावून स्नान करून आघाड्याच्या काडीने दात घासावं आणि मग ऋषींची पूजा करावी, असं व्रत आहे. यामागे आयुर्वेद आहे, यामागे शरीरशास्त्र आहे, खुळचट प्रथा म्हणून नाही. आणखीन आयुर्वेद असं सांगतं, ठीक आहे, या गोष्टी नसतील, थोडी चुटकीभर हळद, थोडं मीठ आणि तिळीचं तेल हे एकत्र करून याच्याने दात घासाल तर दात कधी किडत नाही, स्वच्छ होतात, पांढरे होतात, निर्जंतुक होतात. दाढ दुखी, दाढ फुगी, हिरड्यांचं फुगणं हे कमी होतं. तिळीचं तेल सगळ्यात उत्तम. तिळीचं तेल, मीठ आणि हळद. ज्यांचे दात किडू लागले, ज्यांचे दात दुखू लागले, हालू लागले, एक सुंदर उपाय आयुर्वेदातला. कोणतंही तेल खाण्याचं 8 दिवसातून एकदा करावा, 15 दिवसातून, महिन्याभरातून एकदा करावं. खाण्याचं कुठलंही तेल असा बोळका भरावा, सूळ, आणि आपण गुळणी करतो त्याप्रमाणे खळबळ 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 तोंडात ते किती वेळ असं ते तेल हलवत राहायचंय, एवढा वेळ की तुम्हाला आपोआप मळमळल्यासारखं होतं आणि तोंड कडू होतं. तोपर्यंत ते तेल तोंडामध्ये ते खळबळ 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 सूळ हे करत राहावी. नंतर ती तूळ टाकून द्यावी आणि छान दात घासून घ्यावे. दात किडणं थांबतं, दाढीचं दुखणं थांबतं, दातांचं सडणं थांबतं. किंवा मग जुनी पद्धती आहे, राखेने मंजन, काळं मंजन कोळशाचं बनवलेलं किंवा लिंबाच्या सालीचं, जे असेल ते. आपल्याला काय ऍडव्हर्टाइज नाही करायची कुठल्या मंजनाची, पण हे शास्त्राने दिलेले नैसर्गिक मंजन आहे. दंत धावन करावं. नंतर स्नानाने शुद्धी होते, आंघोळ करावी. आहे अजून वेळ. शुद्धीचा प्रकार, आधी स्नानाने शुद्धी. सदा शौची यत्न कीजे, अंतरी धरिज धर्म मूल शौच जानिजे. बाह्य शोधे मृज्जले कीजे, अंतरी धरिजे शुद्ध भाव. मन प्रसन्न राहावं याकरता आधी शरीर प्रसन्न राहणं गरजेचं आहे, आणि शरीर सतत ताजं आणि प्रसन्न राहण्याकरता स्नान गरजेचं आहे. स्नानाने शरीराची शुद्धी. सदा शौची यत्न कीजे, शुद्धीचा प्रकार, प्रयत्न करावा. धर्म शौच जाणीजे, धर्माचं मूळ शुद्धी शौच आहे. बाह्य शौच मृज्जले कीजे, अंतरी धरिजे शुद्ध भाव. परंतु ज्या वेळेला आंतरिक शुद्ध भाव यायला, जागृत व्हायला सुरुवात होते, या शुद्धाचरणामुळे एक दिवस असा येतो की अंतःकरणाची शुद्धी अशी होते की ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं त्याला बाह्य शरीराच्या शुद्धीची गरज पडत नाही. चित्त शुद्ध होता. कोण? संत. ज्याचं चित्त शुद्ध झालं, चित्त शुद्ध होता, शत्रुमित्र होती.
ज्याची एकदा अवस्था शुद्धतेला पोहोचली मनाची, की त्याला देहाच्या अवस्थेची गरज नसते. पण त्या मनाची अवस्था तिथपर्यंत पोहोचण्याकरता आधी देहाला स्नानाची गरज आहे. आधी देह पवित्र आणि देहाच्या पवित्रतेतून मनाच्या पवित्रतेकडे पोहोचलं की देहाच्या पवित्रतेची गरज नाही. बघा, एक विशिष्ट अवस्थेला पोहोचल्यानंतर, जसं काही संत गजानन महाराज आहेत, ही संत एका विशिष्ट अवस्थेला पोहोचल्यानंतर ते सवाई अभ्यंतरम शुची, आत आणि बाहेर एवढ्या पावित्र्याला पोहोचतात की त्यांना स्नानाची गरज नाही. ते उकिरड्यावर बसतात, ते वेड्याचं सोंग घेतात, पण तरीही त्यांच्या शरीराला दुर्गंधी येणार नाही. ही शुद्ध अंतःकरणाची अवस्था आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचण्याकरता आधी अभ्यास शरीराच्या शुद्धीपासून गरजेचा आहे. ती योग क्रिया आहे. आपण योगी नाही, आपण संसारी आहोत आणि संसारिकांना या शुद्धीची गरज आहे. कारण आपण 2 दिवस आंघोळ केली नाही की शेजारचा नाक दाबायला लागतो. जे योगी अवस्थेला पोहोचले त्यांच्या शरीराची तशी अवस्था नसते. आणि म्हणून बाह्य शौच मृज्जले की जे पाणी आणि माती याच्याने बाह्य शुद्धी सांगितलेली आहे. पूर्वी साबण नव्हते, अंगाला माती लावून स्नान केलं जायचं, डोकं माती लावून धुतलं जायचे काळ्या मातीने, आणि त्यांचे केस लांब सडक घनदाट काळे भोर राहायचे. आता कितीही भारी बाटल्या आणा, वरतून प्लास्टर लावावंच लागतं. आणि म्हणून बाह्य शौच मृज्जले की जे माती आणि पाण्याने बाह्य शुद्धी करावी. फक्त अंगाला माती किंवा राख लावली तरी शरीर शुद्ध होतं असं शास्त्र सांगतं. त्यांना स्नानच केलं पाहिजे असं नाही. कारण पहिलं स्नान पाण्याने, दुसरं स्नान मातीने, तिसरं स्नान भस्माने, एक स्नान मंत्राने. हे एक एक प्रकार सांगितले. पण पहिलं नसेल तर दुसरं, दुसरं नसेल तर तिसरं, तिसरं नसेल तर चौथा पर्याय हा शास्त्राने उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या वेळेला प्रवासात असेल, ज्या वेळेला अशी काही दुर्गम परिस्थिती असेल की तिथे पाणी उपलब्ध नाहीये, पण देवपूजा करायची आहे, मग शरीर शुद्धीची गरज आहे, मग अशा वेळेला अंगाला माती राख लावली तरी शरीर शुद्ध आहे. अघोरी शिवभक्त हे अंगाला राख लावून त्यांची शुद्धी म्हणतात. मग राख से पाक नाही, राखेसारखं शुद्ध नाही असं शिव परिवारात म्हणणं आहे. आणि शास्त्र सुद्धा ते सांगतंय की राखेने सुद्धा शुद्धी होते, मातीने सुद्धा शुद्धी होते. म्हणून जुने लोक जर रस्त्यात प्रवासात कुठे असले, लघुशंकेला थांबावं लागलं तर पाणी नसलं का पायावरती माती लोटायचे, थोडं माती चुपटीवरती ते पायावरती टाकायचे, त्याच्याने शुद्ध झालं असं. दुसरी गोष्ट, अंतरीधरी जे शुद्ध भाव, आत शुद्ध भाव असावा. नाही निर्मळ मन काय करील ते साबण. ज्याचं जीवन, ज्याचं मन, ज्याचं आचरण निर्मळ नाही, शुद्ध नाही, त्याला साबण सुद्धा पवित्र करू शकत नाही. आणि म्हणून आधी अंतःकरण शुद्ध ते गरजेचं आहे. हा उपचार आहे. आपण या उपचाराकडून परमेश्वराकडे पोहोचतोय. हे उपचार हळूहळू गौण होत चालतात, ते सुटत चालतात, त्याची आवश्यकता भासत नाही. लहान मूल नाही का, शिकताना गाडी शिकतो लहान बाळ, सायकल, छोटे छोटे मुलं, त्यावेळेला त्यांच्या सायकलीला एक ते वेगळे चाक लावले जातात, छोटे छोटे स्टँड लावून, ते पडू नये म्हणून. पण मग एकदा तो सायकल शिकला की मग पुन्हा त्याच्या सायकलीला ते चाक लावायची गरज आहे का? पण त्याला ती सायकल योग्यरित्या चालवता येऊ लागली की मग हे काढावे लागतात, पण तोपर्यंत ते गरजेचे आहे. तसं स्नानाची शुद्धी, जोपर्यंत तू त्या निर्मळ अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुला हे उपचार बाह्य हे घ्यावेच लागतील. एकदा का तू त्या अवस्थेला पोहोचला की तुला ह्या उपचारांची गरज नाही.
मग शुद्धीचे वेगवेगळे प्रकार सांगितले. एक शरीराची शुद्धी म्हणजे तनाची शुद्धी स्नानाने, आहार आणि विहाराने. धनाची शुद्धी दानाने, मनाची शुद्धी जपाने, नामस्मरणाने. म्हणून मन भटकायला लागलं कथेत की आपण इकडे नामस्मरण सुरू करतो आणि पुन्हा ते मन जागेवरती यायला मदत होते. म्हणून मनाची शुद्धी नामस्मरणाने, नाम मना. बुद्धीची शुद्धी वाचनाने, विचारांनी, मंथनाने, चिंतनाने विचार शुद्ध होतात. चित्ताची शुद्धी सत्संग, कथा, कीर्तन, श्रवण केल्याने होते. अंतःकरणाची शुद्धी ध्यान, योग याच्याने अंतःकरण शुद्ध होतं. कपड्यांची शुद्धी पाणी आणि ऊन. पाण्याने वस्त्र शुद्ध होतं आणि उन्हाने वस्त्र शुद्ध होतं. भांड्याची शुद्धी पाणी आणि राख. धान्याची शुद्धी, आता जो राख लावून भांडे धुण्याचा प्रकार आहे हा जर धान्याबद्दल केला तर चालेल का? बरं, कपडे शुद्ध, जर भांडे राखीने शुद्ध होतात, स्वच्छ होतात, तसं कपड्यांना राख लावून पाणी लावलं तर तो प्रकार इकडे नाही, हा प्रकार तिकडे नाही. धान्याची शुद्धी उन्हाने होते म्हणून धान्याला वाळवलं जातं, उन्हात टाकलं जातं, ऊन दाखवणे त्याला म्हणतात. चर्म, चामड्याची शुद्धी तेलाने होते, त्याला पाणी लावून चालणार नाही. चामडं शुद्ध आणि टिकाऊ करायचं असेल तर त्याला मधून मधून तेल लावलं पाहिजे चामड्याच्या वस्तूला, म्हणजे ते टिकाऊ होतं, मऊ होतं, चमकदार होतं. धातूची शुद्धी अग्नीने तापवल्याने होते. सोनं चमकून उठतं, लोखंड तापवलं तर त्याच्यावरचा जंग निघून जातो. धातू शुद्ध होतो अग्नीने. कर्म शुद्ध होतात प्रायश्चित्ताने. पापाची शुद्धी होते तीर्थ स्नानाने, गंगा स्नानाने, साधू दर्शनाने. म्हणून मधून मधून आपल्या गुरूंचं किंवा साधू संतांचं दर्शन वर्षातून एखाद्या वेळेला घ्यावं. त्याच्याने आपली कळत न कळत घडलेली पाप दूर होतात. शतम विहाय भोक्तव्यम. 100 काम सोडावेत, आधी जेवण करावं म्हटले. एक सुभाषित आहे, पण शास्त्रकार असं म्हणतात 100 कामांच्या बरोबरीला जेवण आहे. पण सहस्रम स्नानमर्चयेत, पण जेवणासह 100 काम बाजूला ठेवा आणि आधी स्नान करा. जेवणासह 1000 काम सोड, 100 काम बाजूला सोडून जेवण करा, पण जेवणासह 1000 काम बाजूला ठेवा, आधी स्नान शुद्धी करा. किंवा अस्नात करी भोजन ते जाना विष्टे समान. स्नान न करता केले गेलेलं भोजन हे पाप भोजन आहे, असा गरुड पुराणात उल्लेख आहे. लक्षम विहाय दातव्यम. लाख काम सोडावे, आधी धर्म करावा. दाराशी कोणी याचक आला असेल, माय जेवायला काय असेल तर काही शिळपाक दे माय, धर्म कर. त्यावेळेला त्या घरच्या गृहिणीने म्हणू नये, अहो स्नानाचं फार महत्व आहे, आंघोळ केल्याशिवाय कोणाला दान करत नाही मी, अजून माझी आंघोळ झाली नाही, बाबा अर्ध्या तासाने ये. लक्षम विहाय दातव्यम. स्नानासह लाख काम बाजूला ठेवावे, आधी तो धर्म करावा. कोटिम त्यक्त्वा हरिं भजेत. आणि कितीही कामं असतील तर त्या कामापेक्षा अधिक प्राधान्य नामस्मरणाला दिलं गेलं पाहिजे. हरिभजन, नामस्मरण, भगवत चिंतन हे प्रत्येक कार्याला त्याची जोड दिली गेली पाहिजे.
दान करताना नाम घ्या, स्नान करताना नाम घ्या, भोजन करताना नाम घ्या. कारण पाप ताप निरसन करण्याचे ही मार्ग शुद्धीचे मार्ग आहे, शौचाचे मार्ग आहे. स्नान आटोपलं की मग नित्य कर्म, देवपूजा, कोणाचा स्वाध्याय, धार्मिक, कोणी स्तोत्र वाचतं, कोणी पारायण करतं. काल मला ताईंनी विचारलं, नवापूरहून आली आहे, नेमकं केंद्रातून आदेश आहे, आता पारायण सुरू होत आहे. माझी तर इच्छा होते की 7 दिवसाची कथा इथेच ऐकावी आणि पारायण इथेच करावं, पण अपडेट द्यायचे आहेत वरती, त्यामुळे मला जावं लागेल. 3च दिवसाची कथा ऐकायला मिळेल. पण असो, गुरु आज्ञा आहे, केलं पाहिजे. जीव तर इकडेही अडकतोय, जीव तर तिकडेही अडकतोय, दोघही देव कार्य आहे. मग जे काही आपलं स्तोत्र, मंत्र, वाचन, पारायण, ग्रंथ ते करावं. नित्य कर्म, देवपूजा आटपावी. कोणाचा आपला जप तप असेल, गुरुमंत्राचा जप असेल, तो जप करावा. कोणी ध्यान मार्गी असेल त्याने ध्यान करावं. आपली इष्टदेवता, आपली कुलदेवता, आपली आराध्य देवता, आपली पितृदेवता यांचं स्मरण प्रातःकाळी व्हावं. आपले गुरु, आपले माता पिता यांचं दर्शन, यांचं स्मरण सकाळी व्हावं. कारण आपल्या चालत आलेल्या चाली, रीती, रूढी, परंपरा, रिवाज या प्रत्येकाने सांभाळल्या पाहिजे. जी ज्याची रीती आहे, जो जिथं परंपरा आहे, जो ज्या मार्गातला असेल, ज्याची गुरु परंपरा असेल, तो रीती, रिवाज, रूढी, परंपरा या सांभाळाव्यात. कारण स्वधर्म हा कधी श्रेष्ठ सांगितलेला आहे. जो ज्याही जाती, धर्मात, परंपरेत असेल त्याने आपापली रीती, रिवाज हा सांभाळावा, हे आपलं शास्त्र सांगतं. नाही, दुसऱ्याला कनिष्ठ लेखणं नाही आणि स्वतःला वरिष्ठ दाखवणं नाही, आपली संस्कृती नाही म्हणले. कधी कोणाला उच्च लेखू नये. ज्याची त्याची परंपरा ज्याने त्याने सांभाळावी. स्वधर्मात निधनम श्रेष्ठ, परधर्मो भयावह. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, स्वतःचा जो धर्म असेल त्याला श्रेष्ठ समजा. स्वतःची जी जाती असेल, जी रूढी असेल, जी परंपरा असेल तीच श्रेष्ठ समजा आणि त्याप्रमाणे वर्तन करावं. जरी स्वधर्मासे हीन तरी उत्तम तो परधर्माहून. स्वधर्मे मेल्या हि कल्याण, परधर्मे वाचता भय. स्वधर्माचरण करता करता मृत्यू आला तरी तो श्रेष्ठ आहे. पण इथे धर्म याचा अर्थ मी मागे सांगितल्याप्रमाणे, धर्म म्हणजे आपला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, पारसी आदी हा नाही आहे. कारण धर्म आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला समजावलाय, तो धर्म म्हणजे आपली कर्तव्य. आपलं कर्तव्य करता करता त्याच्यात मृत्यू आला तरी चालेल, परंतु धर्म सोडू नये, है ना. झाड शेवटी पडतं, आपली फळं, फुलं, खोड, झाड सगळं काही दान करून टाकतंय, पण तरी त्याने कधी तक्रार केली नाही. तो वृक्ष म्हणजे धर्म. आपल्या या नित्य कर्माच्या नंतर मग आपल्याला कोणाला ड्युटीला जायचंय, कोणाला व्यापाराला जायचंय, कोणाचं दुकान आहे, कोणाचा उद्योग आहे, व्यवसाय. आपापल्या व्यवसायाला निघावं. उद्योग आहे, कारण उद्योगम ही खलु पुरुषस्य सिंहा. उद्यमशील असावं, जो उद्योगशील आहे. लक्ष्मी त्याच्या दाराशी आहे. डेरे हरिण खाटल्यावरी हे आपलं दैवत सांगत नाही.
माणसाने नेहमी उद्यमशील असावं. एक संस्कृत सुभाषित आहे, त्याच्यात म्हटलंय सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी तो फक्त तोंड उघडून बसत नाही की आपोआप शिकार त्याच्या तोंडात यावी. सिंह हा जंगलाचा राजा असला तरी त्याला शिकारीचा पुरुषार्थ हा करावाच लागतो. तर तो तुम्हाला आयत कसा देईल? आणि म्हणून प्रत्येकाने आपला पुरुषार्थ, आपला उद्योग करावा. अजगर कितीही मोठा असला तरी त्याच्या तोंडात आपोआप शिकार जात नाही म्हणले. आणि म्हणून ज्याच्यामध्ये खोटा व्यवहार नाही, ज्याच्यात लबाडी नाही, ज्याच्यात फसवणूक नाही, ज्याच्यात कोणाला दुखवणं नाही, ज्याच्यात कोणाचा तळतळाट घेणं नाही, अशा मार्गाने संपत्ती अर्जित करावी. पैसा कमवणं हा आपला अधिकार आहे, तो प्रत्येकाने होताना आज्ञापिनो पैसा रे. पैशाशिवाय या जगात कशाला किंमत नाही. पैसा गरजेचा आहे, पण तो शुद्ध आणि सात्विक मार्गाने आलेला असावा. पैसा कमवणं चुकीचं नाही, पण तो चुकीच्या मार्गाने कमवणं हे चुकीचं आहे. जोडुनिया धन उत्तम गोपाल कृष्ण भगवान की असावं, पण त्याच्यातून कोणाचा शिव्या शाप तळतळा घेऊ नये. आणि त्याच्यातून आलेलं धन हे माणसाला कसं अधप्पतनाकडे नेतं, त्याची फळ काय? अन्यायाने कमावलेलं धन आपल्याला किती साथ देतं, ते कसं साथ सोडून जाणार? या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या या पुराणाच्या माध्यमातून ऐकायच्या आहेत. कालच्या दिवशी भोजनानंतर आयोजकांनी सांगितलं की गुरुजी आज फारसं काही अन्न वाया गेलं नाही, जेवण सगळ्यांनी केलंय, यथोचित उत्तम अशा त्या सुग्रास अन्नाचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे. आजही छान प्रकारे चविष्ट पदार्थ आहेत. काल ज्याप्रमाणे शिस्तीत आणि रांगेत थोडे थोडे टप्प्याटप्प्याने सगळ्यांनी त्या भोजनाचा लाभ घेतला, त्याप्रमाणे आजही लाभ घ्यायचा आहे. रोजही लाभ घ्या. घाई गर्दी नको, अन्नाचा अपव्यय नको. अन्न याचं महत्व सुद्धा आपल्याला याच्यात ऐकायचं आहे. मी सांगितलंच. तर सगळ्यांनी लाभ घ्या, इतरांना सहकार्य करा, अन्न वाया जाऊ देऊ नका. टप्प्याटप्प्याने भोजनामध्ये, त्या भोजन गृहामध्ये, हॉलमध्ये, त्या मंडपात प्रवेश करायचा आहे. थोडा वेळ उशीर होतो, पण सगळ्यांना लाभ पोहोचेल याची काळजी घ्या. आता आरती होईल आणि नंतर भोजन प्रसाद. उद्या ठीक 4 वाजता कथेला सुरुवात होईल. कृपया सगळ्यांनी वेळेत हजर राहण्याचा प्रयत्न करा. आरती. करायचंय, अभिनंदन करायचंय. आज दोघेही ॲडव्होकेट आणि डॉक्टर या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम पार पडतायत. त्यांचा सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भूमिजल हे अन्नक्षेत्र या ठिकाणी केलं जातंय. त्या अन्नाचा लाभ आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने घेऊया, कारण त्या ठिकाणी जागा कमी आहे, माणसं भरपूर आहेत. म्हणून थोडं शांततेने आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. या ठिकाणी संगीत मैफिल चालू राहील, गाण्यांचे आपण त्या ठिकाणी ऐकू शकता. आणि ज्यांना वाढायचं काम करायचं, सेवा द्यायची, त्यांनी सेवा देऊ शकता. चांगलं आणि व्यवस्थित जेवण करत असेल तर टप्प्याटप्प्याने जर गेलं तर सर्वांना सुंदर असं जेवण मिळेल आणि अण्णांना त्याचा खूप आनंद मिळेल. आणि म्हणून अण्णांचे निवेदन आहे की सर्वांनी टप्प्याटप्प्याने जावं, आनंदाने जेवण करावं आणि सुखाने आपल्या निरोग घ्यावा. हीच नम्र विनंती अण्णाची आपल्या सर्वांना करतोय. धन्यवाद.
संकट भयनाशक सुखदा विघ्नेश आद्यासुर वरवंदा नरवा रणवेश पाशांकुशधर सुंदर पुरवेशी आशा निजपद देवनि हरसे भक्तांचा पाशा जय देव जय सुखधर मूर्ति गणपति हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ति तुम भारती जय धरणी दर्शयणा करुणालय वारी श्री भवजलजनया प्रियति सप्तवदना अनुदिन तव निरतर सदा गोरे रसना जय देव जय देव जय देव जय देव जय सुखकर मूर्ति जय देव जय देव शंभो वातात्मजनयना सर्वोपाय विमर्जिता पत्रशमना कैलासागरवासा करसी सुरनमना अस्मदाम्बा सुमूर्ति तुमारो भारती जय देव जय देव पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर सदा सर्वदा योगपूजा गणा तुझे कारणी देहमाता आता धर्म सख्या तुझ्या पुढे म्या नम्रत होते असे इच्छा हो जसे मानसे करीत असे हा देह तुझा असे सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् गोपाल कृष्ण भगवान की जय। सारे साधक पद सारे साधक पद सारे रे ग प ग सा सुखवीर खाद माता सुखवीर राम राम
राग भूप सारे ग पध सा ध आणि नी वर म आणि नी वर्ज. आमच्या गुरुजी गमतीत सांगायचे भूप राग हा सकाळचा राग आहे. सकाळी उठल्या उठल्या भूप राग गायला पाहिजे. आणि या रागात दोन